आता तुमचं बॅकग्राऊंड जे इथून पाठीमागे जे आहे, विद्यार्थी असाल, गृहिणी असाल, नोकरी करणारे असाल, शेतकरी असाल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणी वकील असेल, व्हॉटएव्हर तुमचा आतापर्यंतचा पेशा जो काही आहे तो गृहीत धरून मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे. 5 वर्षांमध्ये तुम्हाला रिटायर कसं होता येईल, म्हणजे काम करायचं नाही. लाईफ लॉंग यू कॅन एन्जॉय. जीवनभर तुम्ही जीवनामध्ये मौज मजा मस्ती करू शकता, जसं पाहिजे तसं आयुष्य करू शकता. ह्या मुलांचं खरंच मस्त आयुष्य असणार का? काय 55-60 पलीकडे अलीकडे 70-72 काय पडते तेवढे प्रतिभा फुल टू धमाल चालू है लाइफ में. थोड़ा सा पढ़ाई करने का, बाकी तो अपना मस्त मजे में जी रहा है, क्योंकि पैसा तो पॉकेट मनी कहीं से आ रहा है अभी, बघी नाही. पप्पाकडनं पैसे येतात, बाबाकडनं, दादाकडनं, तात्याकडनं, आजोबाकडनं, कुठे कुठे पैसे येत आहेत, फीस भरली जाते, ट्युशन फीस पण भरली जाते, क्लास लावला असेल तर ते पण सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. याचा अर्थ पैसा कमवायचे टेन्शन अजून डोक्यावरती नाही, त्यामुळे फुल टू धमाल आहे. यांना जर म्हटलं स्वतः कमवा आणि मग कॉलेजची फीस भरा, हे बंक नाही करणार कोणालाच नाही बंक. ते हिशोब काढणार दर दिवसाचे किती चालले आणि मग कॉलेजमध्ये बसायचे की नाही बसायचं, उगत पगार द्यायचं काय, मग तुम्ही बसता. पण ही जी फुल टू धमाल आहे आणि हीच लाईफ तुम्हाला पुढे मिळणार आहे. काही वर्ष तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागेल, काही वर्ष तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याप्रमाणे लाईफ आपली मेंटेन करू शकता, लाईफस्टाईल मेंटेन करू शकता. लक्षात येत आहे का बघा? म्हणजे मी आता जे काही फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला त्या प्रकारच्या आयुष्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आता आपल्याकडे एक जगताप डॉक्टर साहेब बसलेले आहेत. डॉक्टर साहेब, रोज पैसे कमवायचे असतील तर रोज डिस्पेन्सरी हॉस्पिटलला जावं लागेल ना? संडेला सुट्टी घेता तुम्ही? सुट्टी घेतात संडेला, मग संडेचा पगार आपला किती? 0. डॉक्टर आहेत ते. संडेला जर मी माझ्या हॉस्पिटलमध्ये नाही गेलो तर उत्पन्न 0. पाहिजे. जर समजा माझं किराणाचं दुकान असेल, इथे कोणाच तरी दुकान असतील काही ना काही, बरोबर? समजा दुकान असेल, काही ना काही वर्कशॉप असेल, त्याचं शटर जर नाही उघडलं सकाळी, गणपती आहे दिवसभर बंद, आमच्या आरती झाली दिवसभर भरती, पैसे मोदक घ्यायला पण मिळणार नाही, तो उरणारच नाही असं धंदा केला तर, बरोबर की नाही? राईट. मग मोदकाचा फोटो लावा लागेल गणपती समोर, त्यालाच पाणी फिरवायचं, असा धंदा तर चालणार नाही, बरोबर? तर लक्षात घ्या की आपण एक वेगळ्या प्रकारची लाईफ बघायला चाललेलो आहोत. हा चालतो असतो, वेगळ्या प्रकारची लाईफ आपण बघायला चाललोय. लक्षात घ्या. हा व्यवसाय जर तुम्हाला समजला, हा व्यवसाय तुम्हाला जर समजला तरच तुम्ही करू शकता, अन्यथा नाही. हाय चालू राहतो. हा व्यवसाय जर तुम्हाला समजला तरच करू शकता. समजून घेणं गरजेचं आहे. आज जो काही बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम तुम्ही ऐकणार आहात, ह्या प्रोग्राम मध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलं, सहभागी झालात, तरच तुम्हाला कळेल हा बिझनेस काय. ओपन माइंड पाहिजे. ओपन माइंड कसं असतं माहितीये का? पॅराशूट बघितले कधी? पॅराशूट नारियल तेल नव्हे, पॅराशूट म्हणजे ऍक्च्युअल पॅराशूट. हा त्याला रोज बघतो मी. ते काय त्या बाटलीवर पण असेल पॅराशूट चित्र बोलते, पहिलं असेल, आता आहे का माहिती. तर ते पॅराशूट कधी काम करतं माहितीये का? ते उघडा असेल तरच काम करतं, नाही ते एखादा तुमच्याकडे बसेल मस्तपैकी, सातारा तालुक्यातला आहे, रहिमतपूरचा आहे, राजवाड्याच्या पाठीमागे राहतो, बर मग हेलिकॉप्टर मध्ये उडी मारायची, पॅराशूट वगैरे सगळं बांधलेले पाठीमागे. हा दोघे जण उडी मारतात समजा मित्र. एक म्हणतो अरे आता बटन दाबायचं बरं का, कसलं बटन? बटन दाबलं तर पॅराशूट उघडणार. वेळ लागला की आपण कोणाचं ऐकत नसतो. 30,000 फुटावर आला, 20,000 वर, दुसरा म्हणतो अरे उघड, मी उघडणार आहे आता उघड. आपण कोणाचं ऐकत नसतो. आपल्याला अनुभव आहे. आपण बऱ्याच वेळेला सलमान खानला बघितले उडी मारताना, अक्षय कुमारला बऱ्याच वेळेला थम्सअपची बाटली उडी मारताना बघितलं, आपण ना बघितलं. हा म्हणतो अरे उघड, मी उघडला, तो उघडला की तो वरती जातो. म्हटलं बघ मी कसं तुझ्या पुढे चाललोय की नाही खाली, माझा स्पीड जास्त आहे. तू पॅराशूट उघडला, वेळ आहे, तुझा स्पीड कमी झाला, मी चाललो खाली. आता यानं यायचं होतं खाली, त्यातला एक येणार खाली, दुसरा जाणार वरती. जान नहीं चाहना चाहिए वहां निकल गया.
तर इथे बसताना मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी शिक्षक आहे, मी बेकार आहे असं म्हणून जर तुम्ही इथे बसलात, मी गृहिणी आहे, मला माहिती आहे, मी बिझनेसमॅन आहे, 20 वर्षापासून माझं दुकान आहे चौकात वगैरे वगैरे, मी LIC एजंट आहे, हे सगळे जर तुम्ही बांधून बसलात आणि बटन जर नाही उघडलं पॅराशूटचं, तर काय होणार? जहां पहुंचना था वहां नहीं पहुंचेंगे, जहां नहीं पहुंचना था वहां पहुंच जाएंगे. म्हणजे या बिझनेस प्लॅन साठी किंवा या प्रोग्राम साठी येण्याचा जो उद्देश होता तो उद्देश सफल होणार नाही. आता हा जो पूर्ण कार्यक्रम आहे आपला 2 तास 3 तास जो काही आहे, हा कार्यक्रम समजून घेण्यासाठी आहे की मी PRB मध्ये आले, आता पुढे काय? येत असताना तर आम्ही क्वालिफिकेशन विचारत नाही तुम्हाला, मॅच्युरिटी आहे का, लग्न झालंय का, पोरं आहेत का वगैरे असं काही विचारत नाही. आम्ही सिंपली 18 वर्ष वय पूर्ण पाहिजे, नसतील तर पप्पांच्या नावाने बिझनेस सुरू करू शकता, आईच्या नावाने सुरू करू शकता वगैरे वगैरे. मित्रांच्या चालत नाही, मैत्रिणींच्या पण चालत नाही. राईट, घरच्या व्यक्तीच्या नावाने बिझनेस चालू करा आणि मग तुमचं नाव नॉमिनेशन मध्ये घेऊ शकता. नंतर बिझनेस तुम्हाला ट्रान्सफर होऊ शकतो ज्या वेळेला तुम्ही 18+ व्हाल त्यावेळेला. राईट, आता इथे येताना आम्ही विचारतो काय की तुमच्याकडे स्वप्न आहे का? स्वप्न कुठली? सकाळी झोप मोडल्यावर ती सांगतात ती नव्हे, काय तरी होतं बघा, काय राहतं काय सांगू पण नका, तसल्या स्वप्नाशी आपला काही संबंध नाही. आज कोणी पण स्वप्न देत असतो, हो म्हणतात हे तर मला माहिती नाही, आमच्या पण कधी कडे यायच्या, आता अजिबात लक्षात ठेवलेलं नाही. बरोबर आहे, आज तसल्या स्वप्नांचं आपल्याला काय घेणं देणं इथे नाही. तुम्हाला आयुष्यामध्ये नक्की काय मिळवायचंय, काय बनायचंय, मी काय असला पाहिजे, पुढच्या 2 वर्षात 5 वर्षात 10 वर्षात विवेक रणवरे काय असला पाहिजे, असं जे मला वाटतं दॅट इज युअर ड्रीम. आणि ह्या प्रवासामध्ये माझ्या बरोबर काय काय अपेक्षित आहे, म्हणजे माझ्यामध्ये उन्नती काय काय झाली पाहिजे. मी आज जर हातगाडीवर फिरत असेल तर बैलगाडीवर येणार का, बैलगाडीमध्ये फिरत असेल तर 2 व्हीलरवर येणार का, 2 व्हीलर असेल तर 3 व्हीलर 4 व्हीलर 6 व्हीलर व्हॉटएव्हर, कुणाला JCB पसंत असेल तर JCB व्हॉटएव्हर. त्याचं ते स्वप्न असेल तर आपण ते करू शकत नाही, त्याचं ते स्वप्न आहे. घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला करायचा आहे, जमीन घ्यायची आहे, कर्ज फेडायची आहे. जरा पुढे आले तर मग कर्जाबद्दल बोलतो, ह्यांचा संबंधच नाही कर्जाचा. इकडे काय कर्जावाली मंडळी बरीच आहे, इथे कोण असं आहे का हो कर्ज अजिबात नाही? जरा हात वर करा, आपण सगळे लाईन लावून घेतो. वा वा, अनिल केलं आता होतं. ओके, तुम्हाला अजून सुरुवातच व्हायची कर्जाला, त्यामुळे कर्ज नाही हे मला माहिती आहे. आणि आता जर PRB आपण फोकस करून केला तर कर्ज घ्यायला लागणार नाही. कर्ज का घेणार तुम्ही? की व्हेकलचं डेप्रिसिएशन मिळावं, इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळावी. गृहकर्ज तुम्ही घेणार कारण इन्कम टॅक्स मध्ये बेनिफिट मिळतो, म्हणून तुम्ही नक्कीच काय घेणार? कर्ज घेणार. पैसा भरपूर लागतो, इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, गाडी घ्यावी, बंगला घ्यायचा, जमीन घ्यायची आहे, पण टॅक्स रिबीट मिळण्यासाठी तुम्ही कर्ज काढणार. आम्ही तेच करतो. आता टॅक्स वाचवायचं म्हटलं की मार्गदर्शनच असतो. राईट, सो तुमची जी काही स्वप्न आहेत ही स्वप्न फक्त आम्ही विचारतो. तुम्ही PRBचा प्लॅन बघताना पहिल्याच पानावर पहिलं बघितलं असेल, इन्कम छोट आहे, आपली स्वप्न फार मोठी आहे. आपली स्वप्न फार मोठी आहे आणि जसं जसं आमचं वय वाढत गेलं तशी स्वप्न कमी कमी होत गेली नाही, आम्ही केली. तडजोडीला सुरुवात केली आम्ही. आपल्याच्याने हे काय होणार नाही, आपण हे करू शकत नाही असं आपण मानत गेलो, कारण आम्हाला संधी तशी मिळाली नाही. हे पण मिळू शकतं, ते पण मिळू शकतं, अशी संधी मिळाली. कारण ग्रॅज्युएशन केलं, BSc झालं, BCom झालं, BA झालं, व्हॉटएव्हर, इंजिनिअरिंग केलं, डिप्लोमा केला, बाहेर पडलो डिग्री घेऊन चांगली, अजून अनुभव तर काही नाहीये. मग पगार किती मिळेल? 3,000, 5,000, 7,000, 17,000, बरोबर? 6,000, 7,000, 8,000, 18,000 व्हॉटएव्हर. जर 7,000 ची नोकरी मी आज घेतली तर मला मध्ये टप्प्याटप्प्याने वाढत 5 वर्षांनी किती असेल? एखादा ग्रॅज्युएट समजा आता 7,000 ची नोकरी साताऱ्यामध्ये मिळाली, फ्रेश आहे, 5 वर्षाचा अनुभव, अकाउंटंट आपण म्हणूया, चला अकाउंट्स मध्ये आहे. अकाउंटंटला 7,000 ची नोकरी लगेच तर मिळणार नाही, पण समजा मिळाली असेल, दिलदार कोणते आहे बसलेला, त्याने दिली 7,000 ची ऑफर, तुमचं पण मेरिट चांगलं होतं, म्हणजे 25,000 ची मिळत नाही फ्रेशला, बरोबर आहे की नाही? 7,000 ची नोकरी मिळाली, एक्सपिरियन्स वाढत गेला, 5 वर्षाचा अनुभव झाला,
5 वर्षानंतर मला सांगा पगार किती असेल अंदाजे त्या व्यक्तीचा साधारण अकाउंटचं काम करते किती 10 ते 12,000 15,000 मी म्हणतो 25,000 रेशनला सुद्धा पूर्ण 5 वर्ष 25,000 लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं आपल्याकडे सगळं चालू आहे ना, आता तुम्हाला सांगतो कालच्या 1 तारखेला दुधाचा भाव वाढला. दुधाचा भाव वाढला. गोकुळचं दूध सध्या मला रोज किचनला 60 रुपये जातं. 1.5 लिटर घ्यायचं म्हणजे 60 रुपये लागतात. परवा हिशोब काढला 60 रुपये रोज म्हणजे 1800 आणि मधून एक्स्ट्रा दूध चालू असं दही लावायचं आपल्या 2,000 रुपये दूध. नुसतं 2,000 रुपयाचं दूध लागतं. आज 5 वर्षानंतर 10,000चं दूध लागेल. 10,000चं नाही ना लागणार. लक्षात घ्या. तुम्हाला लागणार नाही जर तुम्ही रतीबस बंद केलं तर कसं लागेल. तुम्ही कोराच्या रात्री पण कोरा सकाळी पण कोरा 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 प्रॉब्लेम होईल बरं का. म्हणजे चहा बद्दल बोलतोय. रात्री पण कोरा चहा पिलो तुम्ही कुठल्या कोऱ्यामध्ये अडकले लगेच राईट. आता ते बंद केलं तर 2,000 वाजते ना 10,000 पण वाजते. पण असे जीवन जगायचं का लक्षात घ्या. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आज 2,000 शहरामध्ये दुधाला पुरत नाही. 1-1.5 लिटर दूध कसं खपून जातं. खपून जातं म्हणजे खरंच होऊन जातं. आता बाकीचं सगळं रेशन पाहिजे हिशोब नाही करत मी आता इथे का करू नको ना. म्हणजे पूर्ण इतका पैसे मला सांगा 20,000 रुपये 5 वर्षानंतर. म्हणजे आपण सगळं कॉम्प्रोमाइज करणार तडजोडी करणार. मग आपल्याकडे म्हण एक प्रसिद्ध आहे अंथरूण कशाला पाठ केले मला कळत. कशासाठी पाठ केले तुम्ही बेच्या पाण्यासाठी लगेच बे म्हणजे ठोकून दिला लगेच. चुकीच्या गोष्टी कशाला आत्मसात करतात. जरा चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करूया. हा आपण सोलापूरला जाऊया 2-3-4 दिवसाच्या बांधून बांधून लावतो बिंदास काय बसरायचे. टेन्शन घ्यायचं नाही. पैसे आपण कमवणार आहे तेवढे. आणि पैसे कमवणं खरोखर सोपं आहे. फक्त थोडं समजून घेतलं पाहिजे काय चाललंय सभोवताली काय चालू आहे. आज कोण ग्रॅज्युएट होत आहे त्याची परिस्थिती 5 वर्षानंतर काय. एक व्यक्ती मुलगी आहे BA झाली BCom झाली 2 वर्ष घरामध्ये काहीतरी मेहंदीचा क्लास केला शिवण क्लास केला नको तिथे पैसे घालून मोकळे झाले. मेहंदी बिंदी नागपंचमी शिवाय कामाला येत नाही. मेहंदी कोर्स करून टाकला. कुठे पैसे घालवायचे काय शिकायचं. अरे मेहंदी काढायला अपॉइंटमेंट घे कुणाची तरी मस्त 2,000 काढून घ्या आता मेहंदी. ते कुठेतरी कटिंग बिटिंगच्या क्लासला जाणार. हे शिव ते शिव याचे कपडे शिव त्याचे कपडे शिव. काय मिळवतं काय त्याच्यानं मला थोडं सांगा. करणं चुकीचं नाहीये. जर तुम्ही 50,000 महिना कमवताय ना टाइमपास म्हणून सहज माझे कपडे मी ओके अंडरस्टूड. पण काही करायला मार्ग दिसत नाही ना. मग मेहंदीचा क्लास केला सांगणार होतं ना सर्टिफिकेट. कधी आपला कार्यक्रम पुढे चालू असतो त्यावेळेला सांग हे पण क्लास केलाय ते पण क्लास केलाय हा केलं जाऊ दे. त्यांना माहिती असते याचा करून काय उपयोग तर आहे नाही फक्त सांगण्यापुरतच आहे. आणि जर असले सगळे क्लासेस केले सांगितले आणि पुढे सासरी गेल्यानंतर वेळ आली हे सगळं करायची नाही मी केव्हा सोडून दिलं हे तेव्हा सांगण्यापुरतं बैठकीपर्यंतच मर्यादित होतं. एक्सपायरी डेट होती त्याला ते संपून गेलं. कुठे आपण चाललोय थोडा विचार करा की मार्केट काय चाललंय बाहेर सभोवताली काय बदल घडतायत. पाणी सुद्धा 15 रुपये लिटरने विकलं चाललंय. आपण काय करतोय. आपण अजूनही ग्रॅज्युएट झालो की कुठेतरी चिकटणार. आता एसटीडी बूथ नशीब बंद झाले नाही तर मॅक्सिमम ग्रॅज्युएट तिकडेच असेल. आर्ट्स वाले तर तिकडेच असेल. कुठे एसटीडी बूथवर मॅक्सिमम नशीब ते बंद झाले मोबाईलमुळे. धंद्याची परिस्थिती कधी कधी अशी पण असतं. काही लोकांनी सातारा बघा 4-4 बूथ टाकून बसले असते. काही 4-4 कनेक्शन घेतले इंडिकॉनचं पण घेतले याचं पण घेतलं. काय चाललंय मार्केटमध्ये थोडंसं लक्षात घ्या. आपण कुठे चाललोय. आपण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहोत. तुम्ही IT मध्ये आहात बायो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आहात इंजिनिअरिंग मध्ये तुमचा हाय मेरिट आहे. इट इज ओके की तुम्ही जाल तिथे मस्तपैकी पगार घ्याल. तुमचा सुरुवातच होईल. ट्रेनिंगला तुम्ही गेला 25,000 रुपये पगार आहे. 40,000 रुपये स्टार्टिंगचं पॅकेज आहे महिन्याचं. ओके इंडस्ट्री कुठे चालली. नॉर्मल लोकांना संधी कुठे आहे. हे मेहंदीचे क्लासेस का सुचतात. मीटरचा प्रिंटिंगचा कोर्स का सुचतो एखाद्या व्यक्तीला. संधी नाही ना. आता पुढे काय करू मी. ग्रॅज्युएशन होणार पुढच्या वर्षी. मग माझ्या हातात काय आहे. मग माझा मित्र जो सिनियर होता मला तो दिसतो कुठेतरी काम करताना डेअरीवर काम करतोय कॅन टाकतोय.
वर्तमानपत्र वाटतं. हे चित्र आज वस्तुस्थितीमध्ये आहे. मग मी नक्की काय केलं पाहिजे हे जर आपल्याला समजलं नाही, म्हणजे 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे असलं पाहिजे, ह्याची दिशा देणारं कोणतरी पाहिजे, दिशादर्शक कोणतरी पाहिजे, याचं मार्गदर्शन कुठलं तरी मिळालं पाहिजे. आणि याचं मार्गदर्शन मिळतं, शहरांमध्ये मिळतं. चांगले चांगले कोर्सेस आहेत त्याच्यासाठी. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती कोर्सेस आहेत, व्यक्तिमत्व विकासावरती कोर्सेस आहेत, माइंड पॉवर वरती कोर्सेस आहेत, गोल सेटिंग वरती कोर्सेस आहेत. तुमची स्वप्ने तुम्हाला बघायला शिकवणारी कोर्सेस आहेत. मग त्याला काय द्यावं लागतं? यू हॅव टू पे मनी. हे ज्ञान जर मिळवायचं असेल तर तुम्हाला पैसे खर्च करायला पाहिजे. कारण तो तिथं ट्रेनर असेल, तो काय धर्मदेव संस्था काढून बसलाय तुमचा उद्धार करायला. काल आम्ही गणपती बसवला, परवा तुम्ही बसवला असेल 151. काय पडला त्याचं त्याला माहिती. म्हटला हा 5-6 गणपती बसवतो, लवकर होतो लवकर होतो. त्याने फोनवरच सांगितलं हे सगळं रेडी करून पाठी बांधून सगळं आलेलं पुढच्या आपण भेटले. म्हणजे 2-4 संपायचे होते त्याला सगळे गणपती. नंतर पण बसवला, मूर्ख नाही. बरोबर. मला ना 25 मिनिटापेक्षा जास्त त्याचा काय प्लॅन चालला नाही. मला वाटतं येतानाच तो मोबाईलवर भारती प्रार्थना करून आला असेल. त्यानं सुद्धा दाखवलं. आता वाढले घडलं. तुमच्याकडे अशी घटना घडली असेल, मागच्या वर्षी एवढी दक्षिणा दिली त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मागितली त्याने, कारण रेट वाढत चाललाय सगळ्या गोष्टींचा. आपण कुठे चाललो? पीआरबी बिझनेस अपॉर्च्युनिटी एक अशी संधी आहे तुम्हाला. पीआरबी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्यामध्ये 2000 स्क्वेअर फीटचं आपलं ऑफिस आहे. पुण्यामध्ये कात्रजच्या चौकामध्ये मेन माणिकवती कॉम्प्लेक्स मध्ये. साधारण वर्षापूर्वी आम्ही या बिझनेसला सुरुवात केली एकाच दृष्टिकोनातून की सर्वसामान्य व्यक्तीच्या हातामध्ये संधी नाहीये. एक सामान्य माणूस असामान्य कामगिरी करू शकत नाहीये, कारण संधी उपलब्ध नाहीये. आता यांच्या वयामध्ये मला जर संधी ही उपलब्ध झाली असती तर मी ती स्वीकारली असती, पण त्यावेळेला भारतामध्ये नेटवर्क मार्केटिंगचा उदय झालेला नव्हता. ही दुर्दैवाची गोष्ट आमच्यासाठी, तुमच्यासाठी सुदैवाची गोष्ट आहे. कारण त्यावेळेला जर समजा नेटवर्क मार्केटिंग 90, 91, 92 मध्ये जर आम्हाला नेटवर्क मार्केटिंग मिळालं असतं तर आम्ही आज तुमच्या समोर दिसलो नसतो. आम्ही रिलॅक्स असतो, मस्त रिटायर झालो असतो. ही संधी उपलब्ध करून द्यायचं काम पीआरबी हातामध्ये घेतलेलं आहे. आणि ह्या संधीचा फायदा लोकांनी उचलून घ्यावा किंवा त्यांना उचलता यावा, त्यांना मार्गदर्शन मिळावं, फुल टाइम कोचिंग मिळालं पाहिजे. एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स कुठेतरी केला, व्यक्तिमत्व विकासावरती एक कुठेतरी कोर्स केला, 4 दिवस आपण जाऊन आलो, नव्याचे 9 दिवस. बरोबर. परत आपल्याला लक्षात पण राहत नाही असा कोर्स केला होता आपण. मग त्यातली तत्व आपण विचार करा. बरोबर की नाही? ते लक्षात सुद्धा राहत नाही आपल्या वापरायचे असतात म्हणून. हो ते वही घेऊन ठेवले आम्ही, मस्त छान ट्रेनिंग झालं होतं. ते लक्षात पण राहणार नाही नंतर की काय ट्रेनिंग झालं ते आपल्याला वापरायचं. मग इथे आम्ही एक सिस्टीम राबवली, पीआरबी एज्युकेशन सिस्टीम, जिथे तुम्हाला लाईफचं कोचिंग मिळू शकेल, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास घडेल, आर्थिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक उन्नती होईल, अशा दृष्टिकोनातून पीआरबी एज्युकेशन सिस्टीमचे आम्ही कार्यक्रम राबवत असतो.